महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला, संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। श्रीरामपुरात गोळीबाराचा थरार, बंटी जहागीरदार यांचा मृत्यू। श्रीरामपूर शहरात बुधवारी दुपारी सुमारे 2:30च्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली। कब्रस्तानातील अंत्यविधी आटोपून घरी परतत असताना बंटी जहागीरदार यांच्यावर अज्ञात 2 हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना सेंट लूक हॉस्पिटलच्या गेटसमोर घडली। या गोळीबारात बंटी जहागीरदार यांचा मृत्यू झाला। बंटी जहागीरदार हे आपले मित्र अमीन हाजी यांच्या दुचाकीवर मागे बसून कब्रस्तानातून घरी परतत होते। सेंट लूक हॉस्पिटलच्या ओपीडी गेटजवळ आधीपासून उभ्या असलेल्या 2 हल्लेखोरांपैकी एकाने त्यांच्यावर मागून दगडफेक केली। दगड लागल्याने ते दुचाकीवरून खाली उतरले व त्यांनी तो दगड परत हल्लेखोरावर फेकला। या क्षणी हल्लेखोरांनी जवळील पिस्तूल काढून बंटी जहागीरदार यांच्यावर गोळीबार केला। हल्लेखोरांनी त्यांच्या पोटात, पायात तसेच पाठीवर गोळ्या झाडल्याचे सांगण्यात येत आहे। गंभीर जखमी अवस्थेत बंटी जहागीरदार हे खाली कोसळले। त्यानंतर घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने त्यांना कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल केले। तेथे डॉक्टर जगधने व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीचे उपचार केले, मात्र प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कार्डियाक व्हॅनद्वारे नगर येथे हलवण्यात आले। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष करण ससाने, मुझफ्फर शेख, अंजुम शेख, सचिन गुजर, माऊली मुरकटे आदींनी कामगार हॉस्पिटलमध्ये तातडीने धाव घेतली। गोळीबाराची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरताच हॉस्पिटल परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमली। संतप्त वातावरण लक्षात घेता पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवार व पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली। दरम्यान सय्यद बाबा चौक व मौलाना आझाद चौक परिसरातही मोठा जमाव जमल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। हल्लेखोर नेमके कोण आहेत याबाबत अद्याप स्पष्टता नसून विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर पोलीस करत आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट रवींद्र उगल मुगले, शेवगाव, श्रीरामपूर, अहिल्यानगर।